आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे महाराष्ट्र शिक्षक सेनेचे प्रमुख आदरणीय आमदार अभ्यंकर साहेब आणि इतर जमलेले सर्व माझे सहकारी शिक्षक मोर्चा काढतायत। आज महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या वतीनं निदर्शन चालू आहे, पण हे विषय समाजाचा एक मोठा गैरसमज आहे। हे चाललंय हे शिक्षकांचं चाललेलं आहे, पण शिक्षक हे समाजासाठी आहे। उद्याचा समाज आदर्श घडावा त्यासाठी मुलांना आजचं शिक्षण दिलं जातं, पण या शासनानं बरेचसे अधिकार हे काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे। उदाहरणार्थ चाललेलं झपाट्यानं शिक्षणाचं खाजगीकरण आणि या खाजगीकरणामुळं जे गोरगरीब आहेत, सर्वसामान्य आहेत, ती लोक हळूहळू हे खाजगीकरण झाल्यामुळं शिक्षणापासून वंचित राहणार आहेत। प्रचलित असणाऱ्या अनुदानित शाळांच्यामध्ये याने इतकं विचित्र आणि गचाळपणा सुरू केलेला आहे। आरटीआय ऍक्टचे जे कायदे आहेत, जे कलम आहेत, तीच कलम पायदळी तुडवून मनात येईल तसे GR काढले जात आहेत। मध्ये काढला GR कुठला होता? सरांनी आम्ही घोषणा दिल्या की मुख्याध्यापक एवढ्या संख्येला नाही। याचा अर्थ काय हो? तो काम कोणी करायचं? अध्यापन करणाऱ्या माणसाने करायचं, अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी करायचं, आणि मग मुलांच्या जडणघडणी म्हणजे दुर्लक्ष झालं तर त्याला जबाबदार कोण? हा समाजाचा विषय आहे, हा सामाजिक विषय आहे। आमच्या पुढच्या बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचा हा डाव आहे। हे खाजगीकरण आमच्या अंगावर बसायला लागले। हे आपण ओळखून सर्व समाजातल्या घटकांनी हळूहळू भारताच्या शिक्षण सेनेच्या टप्प्याटप्प्याने ही सुरुवात आहे। टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन पुढे वाढवत जाणार आहोत। याच्यामध्ये कसा त्याला पर्याय देतात, ते नाही तर हे बघा, अरे काय तुमच्या बापाचं देतात? भाकरीवर टॅक्स लावलाय तुम्ही, भाकरी खाणे घरोघरी मला सर्वसामान्य त्याच्यावर टॅक्स तुम्ही लावता, मग हा टॅक्स जातो कुठे? शिक्षणावर खर्च तुम्ही किती करता? आज अनुदान दिलं जातंय, किती दिलं जातं? 4% अनुदान। ते कुठल्या ह्याच्यावर? 5व्या वेतनावर आहे, 8च्या ह्याच्यावर। आणि मग किती मूर्खपणाचे लक्षण आहे। बुद्धिजीवी लोकांना जर तुम्ही असं फसवत असाल तर सर्वसामान्य जनतेचं काय? हे शासन कुणाचं आहे? भांडवलदारांचं आहे तर लोकशाहीचं आहे? असा प्रश्न पडतो। तर मी सर्वांना विनंती करतो की अनेक ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ह्या आमच्या नसून फक्त सर्वसामान्य समाजाच्या आहेत। समाजासाठी आपण हे आंदोलन केलं पाहिजे, या दृष्टीने आपण एकत्र आलो आहोत। परत एकदा उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींचं सहकार्याचं मी आभार मानतो। निमित्तानं जो 15 मार्च 2024चा जाचक शासन निर्णय या शासनानं पारित केलेला आहे, तो शिक्षण क्षेत्रावर घाला आणणार आहे, शिक्षण क्षेत्राची हानी करणार आहे, हजारो शाळा बंद पाडणार आहे, मराठी शाळा बंद पाडण्याचा या शासनाचा आम्ही शिक्षक सेनेच्या वतीनं जाहीर निषेध या ठिकाणी करतोय। आणि या शासन निर्णय जो चुकीचा आणि शिक्षण क्षेत्रावर घाला आणणारा शासन, आणि ते आपल्याला या ठिकाणी तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आणून पाडायचा आहे। याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत आहोत। मोठा लढा या ठिकाणी उभा करणं गरजेचं आहे। शिक्षण वाचवण्याची आता गरज आहे। बहुजनांचं, गोरगरिबांचं शिक्षण हक्काचं वाचवणं गरजेचं आहे। बहुजनांच्या आणि गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आहे। आमदार अभ्यंकर साहेबांच्या निर्देशानुसार आज आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहोत। निश्चितपणे शासनाने आंदोलनाची दखल घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही करत आहोत। आणि त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांना अंशतः अनुदानित, टप्पा अनुदानित लोकांना अद्याप पेन्शन घोषणा होऊन देखील पेन्शन दिली गेलेली नाही, ती कृपया द्यावी। त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या आमच्या त्याचा शासन निर्णय अद्याप पारित झालेला नाही। हा शिक्षकांच्यावर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे, आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण सर्वांनी यापुढे तीव्र आंदोलन या ठिकाणी हातात घेणं गरजेचं आहे।
प्रसंगी शाळा बंद कराव्या लागल्या तरी त्या कराव्या लागणार आहेत. कारण का ही विद्यार्थ्यांच्या हिताची लढाई आहे, जनतेच्या हिताची लढाई आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी, पालक असतील, शिक्षक असतील, आम जनता असेल, सर्वांनी याच्यात सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या या झेंड्याखाली चालू असलेलं आंदोलन या महाराष्ट्राच्या तख्ताला हलवल्याशिवाय राहणार नाही, एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि निश्चितपणे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जे आंदोलनाची सुरुवात करते त्याचा शेवटही गोड असतो, लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी ताकदीनं सहभाग नोंदवला. तुमचा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं मी खास करून या ठिकाणी आभारी आहे. आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी नमूद करू इच्छितो, हमारी ताकद. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ही एक लढाऊ संघटना आहे. विविध पातळ्यावर काम करणारी, मग ते शिक्षक असू देत, माध्यमिक शिक्षक असू देत, राज्य कर्मचारी असू देत, या सर्वांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. वेगवेगळ्या आंदोलनात आणि आंदोलनातून अनेक यश या राज्य शिक्षक सेनेनं प्राप्त केलेलं आहे. त्यामुळं यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आमचे सर्व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शहर शाखेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आजच्या या सर्व मागण्यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. त्याचबरोबर मुजावर सर, पाटील सर आणि मुजुमदार सर, आयरे सर या सर्वांच्या बळामुळं अनेक प्रश्न, त्यांच्या मागण्यामुळं, त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळं शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. येत्या 17 तारखेला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं याच ठिकाणी 12:30 वाजता मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या सर्व मोर्चात आपणा सर्वांना विनंती आहे आणि आव्हान आहे की मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहून हाही प्रश्न मार्गी लावण्यात आपलं हत्तीचं बळ आमच्या पाठीशी उभं करावं, एवढी इच्छा व्यक्त करतो. आणि या निदर्शनांना आम्ही सर्व कार्यकर्ते पाठिंबा जाहीर करतो. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. एकच मिशन, एकच मिशन, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. जुनी पेन्शन सर्वांना लागू झालीच पाहिजे. संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द झालाच पाहिजे. संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द झालाच पाहिजे. टप्पावार अनुदान मिळालेच पाहिजे. विना अनुदान शाळेला अनुदान मिळालेच पाहिजे. टप्पावार मिळालेच पाहिजे. टप्पावार मिळालेच पाहिजे. कॅशलेस मेडिकल योजना लागू झालीच पाहिजे. कॅशलेस मेडिकल योजना लागू झालीच पाहिजे. खाजगीकरण रद्द झालेच पाहिजे. खाजगीकरण रद्द झालेच पाहिजे. अरे पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा. अभ्यंकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अभ्यंकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे. 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे. 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द झाला. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा 15 मार्च 2024 चा शासनादेश रद्द झालाच पाहिजे. 15 मार्च 2024 चा शासनादेश रद्द झालाच पाहिजे. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. अरे पेन्शन
आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. पेन्शन आमच्या राज्य शिक्षक सेनेचा विजय हो, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा विजय हो. हम सब एक है, हमारी इंडिया, हमारी ताकद, हमारी इंडिया. हमारी ताकद. अरे बघताय काय, सामील व्हा, बघताय काय, सामील व्हा. सर्वांना कॅशलेस मेडिकल योजना लागू झालीच पाहिजे, कॅशलेस मेडिकल योजना लागू झालीच पाहिजे, जुनी पेन्शन सर्वांना लागू झालीच पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, 15 शासनादेश रद्द झालाच पाहिजे, 15 मार्च 2024 चा शासनादेश रद्द झालाच पाहिजे, मिळालीच पाहिजे, सर्व कर्मचाऱ्यांना हक्काची पेन्शन मिळालीच पाहिजे, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा विजय हो, राज्य शिक्षक सेनेचा विजय हो. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय